जळगाव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाळधी ते तरसो दरम्यान मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बायपासच्या रेल्वे उड्डाण पुलाजवळील भराव खचल्याने वाहतुकीवर परिणाम झालाय। सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे, तर पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे। वर्षभरापूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला या बायपासवरील भराव पहिल्याच मोठ्या पावसात खचल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। घटनेची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। यावेळी जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेत संबंधित ठेकेदाराविरोधात चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच मार्गाची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक पूर्ववत करण्याची सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या राजकीय चर्चेच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। छगन भुजबळ यांना पालकमंत्री करण्याच्या मागणीसाठी लावण्यात आलेल्या बॅनरबाबत बोलताना नागरिकांना आपली भूमिका मांडण्याचा अधिकार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। मात्र पालकमंत्र्याच्या नियुक्तीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच छगन भुजबळ आणि आपल्यांमध्ये कोणताही अबोला नसून दोघांमध्ये चांगले आणि जिव्हाळ्याचे संबंध असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। याशिवाय रायगडमधील राजकीय परिस्थितीबाबतही लवकरच तोडगा निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। संजय राऊत यांच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले, तर मराठी व्यक्ती पंतप्रधान व्हावी अशी इच्छा व्यक्त करत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरही त्यांनी टीका केली आहे। बायपास आहे एकदम भीषण, या ठिकाणी चित्र तुम्ही स्वतः बघितलेलं आहे। आपल्याच मतदारसंघातला पूल आहे, ठेकेदाराचा निष्काळजीपणाने निकृष्ट। हे बघा, जिल्हा नियोजन समितीमध्ये असेल किंवा खासदार स्मिताताई असतील, यांनी वेळोवेळी या ठिकाणी या गोष्टीच्या तक्रारी केलेल्या आहे। ऑलरेडी याची मुदत संपल्यानंतर सुद्धा याला मुदतवाढ देण्यात आली, तरीसुद्धा या कॉन्ट्रॅक्टरने हे काम सबलेट केलं आणि सबलेट केल्यानंतर आज बघताय की परिस्थिती काय आहे। त्यांना राज्याच्या कोणत्याही नेत्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली, त्याचं त्यांनी NC घेतलेलं नाही, कोणाचं ऐकलं नाही। आसोद्याच्या शेतकऱ्यांनी तक्रार केली, त्यांचं ऐकलं नाही। जनरल लोकांनी तक्रार केली, त्यांचं ऐकलं नाही। खासदारांनी तक्रार केली, त्यांचं ऐकलं नाही। जिल्हा नियोजन समितीमध्ये वेळोवेळी तक्रार झाली, त्यांचं ऐकलं नाही। हा मगरूरपणा आहे आणि देवाची कृपा आहे की रेल्वेच्या बाजूला हे धसलं नाही, नाहीतर आज फार मोठी हानी झाली असती। पण आज हा एवढा मोठा रस्ता जाणारा, त्यामुळे ट्रॅफिक आज बंद झालेली आहे। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा विषय पुन्हा चर्चेत आलेला आहे। तिकडे भुजबळांचे पालकमंत्री पद करा हे बघा, ऐका ना, गोगावले तिकडे बोलले की पालकमंत्री पद निश्चित आहे, ते मलाच मिळेल। रायगडचं पालकमंत्री ज्यावेळेस MLCचा विषय झाला त्यावेळेस गोगावल्यांना द्यावं असं ठरलेलं होतं आणि मला वाटतं की ते शब्द पाळतील अशी मला खात्री आहे। नाशिकचं मला माहीत नाही, नाशिकचं नाही, पण मला पूर्णपणे रायगडचं माहीत आहे। लोकार्पण करण्यात आलं, 4 दिवस झाले हा पूल बंद आहे, अद्यापही त्याच कॉन्ट्रॅक्टरला काम दिलेलं दुरुस्तीचं, तोच आज या ठिकाणी। हे बघा, माझं तर म्हणणं आहे की स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे, त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, वेळ पडली तर जेलमध्ये घालता आलं तर घातलं पाहिजे, असा विचाराचा मी माणूस आहे। कारण की हा पूल काही छोटा पूल नाही आहे, हा पूल देशाला जोडणारा पूल आहे, 4-5 राज्यांना जोडणारा पूल आहे। ह्या पुलाच्या माध्यमातून जर अशी घटना घडत असेल तरी अद्दल घडवली पाहिजे की याच्या पुढे देशामध्ये असा कोणीही कॉन्ट्रॅक्टर असू नये की ज्याने असं काम करावं। मी पत्र दिलेलं आहे ऑलरेडी पूर्वी पण, आणि नियोजन बैठकीमध्ये आपण सगळेजण आहात। प्रत्येक वेळेस लोकांच्या तक्रारी त्यांच्या येत होत्या। आता तुम्ही माझ्या गावापासून जर गेला तर एक लग्नापर्यंत जे सर्व्हिस रोड पाहिजे ते सुद्धा पूर्ण केलेलं नाही या लोकांनी। त्या तक्रारी करून सुद्धा यांना असं वाटतं की सेंट्रल आहे, आमचं कोण बघून घेईल, राज्याचं काय ऐकायचं, अशा पद्धतीची रग यांना आहे। मला तरी असं वाटतं की त्यांच्यावर कारवाई करण्याकरता मी शिफारस करेल। नव्यानं झाला पाहिजे, निश्चितपणाने घेऊ, आपल्या राज्याचे आहेत आणि त्यांनाही आम्ही आमच्या घरानं सांगू। केंद्राचे अधिकारी त्यांच्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे? तो कुठल्याच गोष्टींना जुमानत नाही, त्यांना असं ह्या गोष्टींसाठी त्याच्यावर म्हणजे कोणाचा वरद असतंय की तो इतका निर्धास्त आहे? आपण त्याच्या वरद असताची गोष्ट करते। माझं म्हणणं असं आहे की एवढा पैसा सरकार खर्च करतं आणि तुम्ही जर लोकांच्या जीवाशी खेळत असाल तर मग तो कोणी असला तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। नाशिकचे अधिकारी अद्याप दाद देत नाहीये, केंद्राचे असल्यामुळे महाराष्ट्राकडे ते दुर्लक्ष करतात, याविषयी आपण मग काय सबलेट हाच प्रकार मला कळला नाही। सबलेटचा अर्थ असा आहे की माती भरायची मुरुमाच्या ऐवजी त्यांनी काहीच कंडिशन पाळायच्या नाही। याचं माझं म्हणणं तेच आहे की स्ट्रक्चरल ऑडिट करावं आणि गुन्हा दाखल करावा। पुन्हा नव्याने केला पाहिजे असं वाटतं का? हो, 100%। भाऊ संजय राऊत बोलले, चला पण हे आता मी बोलतो संध्याकाळी साहेबांची, रात्री साहेब आल्यावर पाणी म्हणून, पण आता हे जरा
खूप गांभीर्याने घ्या, तुमच्या लोकांना लगेच पाठवा. हो 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 साहेबांना हो हो हो. आणि स्मिताने या बाबतीत 2 तक्रार केली, आपल्याकडे लेखी तक्रारी केलेली आहे की बघ काम खूप निकृष्ट दर्जाचं चाललेलं आहे. तर ते मला वाटतं काय ठेकेदारांनी काय ऐकलं नाही. हो. कोण ठेकेदार, कोण इथला, इंदोरचा आहे कोणी? कोण? ॲग्रो हा इंदोरचा आहे, त्याला बी नंतर सबलेट केला वाटतं ना, यांनी सबलेट करून ठेवलं आहे. तो काय सांगेल आणलं नंतर कोण सबलेट केलं असं काही चाललेलं आहे त्यांचं काम. हे स्वतः काम नाही, 10 वेळेस तक्रार केली यांच्याकडे. याला घ्या, ते एक्सपर्ट बोलवा. आता आम्ही सगळे इथे काय मंत्री त्यांना फरक नाही पडत, सेंट्रल काय हो. तुम्ही उद्या दिल्लीची टीम पाठवा इथे. हे काय सबलेट करून हा त्याला देतो, तो त्याला देतो, सगळं असं कठीण काम चाललं सगळं. पण तुम्ही आता काय करायचे ते करा, पण आता उद्या लगेच टीम पाठवून याच्यावर काय आता इलाज करता येईल ते लगेच करा. हो, आज विचारून घ्या, पण उद्या पाठवून द्या त्यांना इथे. हो भाऊ काय सांगणार, तरसोदा बायपासची पाहणी केली आपण. हा धुळ्याहून नागपूरकडे जाणारा नॅशनल हायवे तरसोद जळगाव बायपास या ठिकाणी आहे. आणि हा या पावसामुळे इतका वाईट पद्धतीने आता धसलेला आहे. म्हणजे हा आरोबी आहे, रेल्वेच्या वरून हा ब्रिज गेलेला आहे. आणि रेल्वेचे पट्टी जर आपण लाईन सोडली तर त्याच्या बाहेर जो आपण त्या ठिकाणी मुरुम टाकलेला असतो, त्याला सरफेस केलेला असतो, तर तो अतिशय वाईट पद्धतीने धसलेला आहे. या ठिकाणी ठेकेदारांचे माणसं आलेले आहेत, त्यांच्याशी आम्ही बोललो. त्याचे मालक अजून आलेले नाहीत, ते येतील. गडकरी साहेबांच्या कार्यालयाशी आमचा संपर्क आहे. गडकरी साहेबांच्या कानावर सगळी बातमी गेलेली आहे, माहिती दिली आहे, फोटोसुद्धा आम्ही पाठवलेले आहेत. पण या संदर्भामध्ये उद्या दिल्लीची टीम या ठिकाणी येते. जे एक्सपर्ट आहेत त्यातले ते या ठिकाणी येत आहेत आणि ते पाहणी करून नंतर काय असेल कारवाई ते केली जाईल. पण मला वाटतं अतिशय विषय गंभीर आहे, अतिशय गंभीर विषय या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या ब्रिजवर थोडाफार पाऊस पडला, म्हणजे काही फारही पाऊस तर मी असं म्हणेल, पाऊस आम्ही काल एक पाडलेले आहेत. आता आम्ही कोकणातला पाऊस पडला, पालघरला पाहिलं, रायगड, पण छोटासुद्धा पूल 2-5 कोटीचा धसलेला नाही. पण ज्या पद्धतीने या ठिकाणी ही सगळी माती धसलेली आहे, हा अतिशय गंभीर आहे. माननीय गडकरी साहेबांच्या कानावर मी सर्व टाकलेलं आहे. त्यांनी सांगितलं की जर कडक ॲक्शन आपण त्या ठिकाणी घेऊ. पण मोठी दुर्घटना टळली असे म्हणायला हरकत नाही. अन्यथा या ठिकाणी वाहनं चालली असताना जर असं झालं असतं तर मला वाटतं मोठी दुर्घटना त्या ठिकाणी झाली असती. पण या संदर्भामध्ये तर आम्ही सर्वजण, म्हणजे मी बाहेरगावी होतो, रात्री नाशिकहून आलो, गुलाब पण या ठिकाणी बाहेर आम्ही आज ठिकाणी काढलो, राजू मामा इथले आमदार आहेत, आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. पण कडक कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये ठेकेदारावर मग त्याला ब्लॅकलिस्ट करा, त्याच्यावर कारवाई करा. कारण एक ठेकेदार काम मिळतो, दुसऱ्याला सबलेट करतो, तो तिसऱ्याला सबलेट करतो, अशा पद्धतीने काम चाललेलं आहे. आणि म्हणून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही गडकरी साहेबांकडे केलेली आहे. रेल्वेचा ब्रिज आहे, बघायला गेलं तर रस्त्याचे जे चाऱ्या जे आहेत त्या दिसू नको त्याकरता या ठिकाणी 6 महिन्यापूर्वी मात्र कुठलीही दखल घेतली गेली नाही. या संदर्भामध्ये आपल्या इथल्या खासदार आहेत स्मिताताई वाघ यांनी वारंवार तक्रार केली आहे. ठेकेदाराला सुद्धा वॉर्निंग दिली होती, गडकरी साहेबांकडे सुद्धा पत्र देऊन त्यांनी तक्रार केलेली आहे. पण ठेकेदाराला वारंवार सांगूनसुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने काम केलं, अतिशय चुकीच्या पद्धतीने काम केलेलं आहे. मला वाटतं त्यामुळे सगळी माती धसलेली आहे. मला वाटतं गडकरी साहेब या बाबतीमध्ये त्यांनी गांभीर्याने विषय घेतलेला आहे आणि ते ठेकेदारावर अतिशय कठोर कारवाई, कडक कारवाई करतील. पण याच्यामध्ये एक मिनिट, एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की हा एवढा मोठा गंभीर विषय, रेल्वेचे हजारो गाड्या जातात म्हणजे रोज, हा पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंटसुद्धा याच्यात हे झाली असती. असं असताना लोकप्रतिनिधी हताशे, लोकप्रशासन हताशे, ह्या अशा प्रकारच्या जे कामं होत असं किती गंभीर गोष्ट आहे. आणि मला वाटतं आरोबी जो आहे, रेल्वे लाईन आहे, रेल्वे लाईनच्या वरतून जो पूर गेला त्याला काही झालेलं नाही आहे. पण तिथून आपण मातीचा भराव टाकतो खाली उतरायसाठी दोन्ही बाजूने, कारण हा मोठा हायवे, नॅशनल हायवे आहे मोठा, आणि त्या ठिकाणी ही माती धसलेली आहे. रेल्वेच्या वरून जो ब्रिज गेलेला आहे त्याला कुठेही धक्का नाही आहे किंवा त्याला कुठेही डॅमेज नाही आहे. पण माती धसल्यामुळे, आणि त्यात विशेष करून मला असं वाटतं काळी माती त्यांनी टाकलेली आहे, मुरुम टाकलेलं दिसत नाही. तरी बघू, सगळं तपासणी होईल खोदल्यावर त्या ठिकाणी. पण ही काळी माती टाकल्यामुळे मला असं वाटतं हा पुढचा भराव जो आहे हा धसलेला आहे. पण रेल्वेला कुठेही डॅमेज नाही आहे किंवा रेल्वेच्या वरती जो पूल गेलेला आहे तो कुठे डॅमेज झालेला नाही, सुदैवाने. आज घटनेला 4था दिवस आहे. आपण जर पाहिलं अजूनही प्रॉपर इन्स्पेक्शन या साऱ्या घटनेचं झालेलं नाहीये. ठेकेदाराकडून जर आपण पाहिलं तर मलमपट्टी आणि मलमपट्टी करून चालणार नाही. हे सगळं काढून आपल्याला पुन्हा नवीन करावं लागेल. हे असं नाही की ते डांबर टाकून दिलं, थोडीशी माती टाकून दिली, काम सुरू केलं, असं करता येणार नाही. मोठा अपघात त्या ठिकाणी होईल. आणि ठेकेदाराची टीम जी एक्सपर्ट आहे त्यांचे ते येऊन गेले असं म्हणतायत. तर मी नाशिकला होतो, आम्ही इथे कोणी नव्हतो, पण ती काल त्यांची टीम आली. उद्या
पर्यंत दिल्लीची सगळी एक्सपर्ट टीम या ठिकाणी येणार आहे, ते या ठिकाणी बघतील. पण आता ठेकेदाराला सांगितलं की मलमपट्टी करतं, मलमपट्टी कुठल्या ठिकाणी चालणार नाही, कारण हा पूरच म्हणजे हा सगळा भरावच कोसळलेला आहे आणि त्यामुळे कुठलाही धोका आपल्याला घेता येणार नाही. इथून वाहतूकसुद्धा सुरू करता येणार अजिबात नाही. सगळं होईल. स्ट्रक्चर फाउंडेशन किती घेतलं, स्ट्रक्चर ऑडिट काय आहे, काय वापरलं काय नाही वापरलं, त्याची सगळी चौकशी अंती या ठिकाणी तो निर्णय होईल. पण निश्चित या संदर्भामध्ये सगळी चौकशी, सखोल चौकशी या ठिकाणी केली जाईल. मिसिंग लिंक असेल, आता आपला हा बायपासचा विषय असेल, पहिल्याच पावसात पितळ उघडं पडलं नाही, मिसिंग लिंकच्या बाबतीमध्ये त्यानंतर विरोधकांकडून टक्केवारीचं राजकारण मिसिंग लिंकच्या बाबतीमध्ये कुठेही आपल्याला बोट ठेवायला सुद्धा जागा नाही. मी सगळ्या मिसिंग लिंकमध्ये एक थेंब सुद्धा करतोय का एवढ्या किलोमीटरमध्ये, 14 किलोमीटर कुठेच नाही आहे. बाहेर आल्यावर डोंगरावरून जे पाणी येतं आहे ते त्याचे 200 फूट पुढे पडतं आहे, त्याच्यामुळे वरतून थोडीशी माती किंवा तो मुरुम आहे तो धसलेला आहे. त्यामुळे मिसिंग लिंकच्या बाबतीमध्ये तर नुसता कागावच झाला मोठा. तुम्हीच मला सांगा त्या ठिकाणी, तुम्ही बघा, तुम्ही दाखवताय सगळं टी व्हीवर, तुमच्या चॅनलवर, तिथे कुठेही डॅमेज झालेलं नाही 1% फक्त बाहेर पडल्यावर एक 100-200 फूट त्या ठिकाणी वरतून पाणी आलं, कारण पाऊसच तेवढा झाला, विक्रमी पाऊस यावेळेला, आणि त्यामुळे वरतून जे सगळं वॉटरफॉल आला, पाणी आलं आणि त्याच्यामुळे ते काही मुरुम दगड त्या ठिकाणी घेऊन आलं आणि म्हणून त्या ठिकाणी तो रस्ता बंद पडला तर थोडा वेळापुरता, काही काळापुरता. पण तिथे मिसिंग लिंकला, टनेलला, बोगद्याला कुठेही डॅमेज झालेलं नाही आहे.